एवढा लहान मुलगा आणि पेपर टाकायला जातो म्हणजे किती समजूतदारपणा आहे त्याच्यात. हा, मी हक्काची बायको असून दुसरी व्यक्ती त्यांनी माझ्या आयुष्यात त्याच्या आयुष्यात घेतली. त्याला दारू पण प्यायची, त्याला बाहेर वेगळी संगत पण लावून घ्यायची. ऑलरेडी सासूबाईने बी तयार झाले, ते आणले. म्हणजे मग माझी किंमत काय? झिरो का? सगळ्यांच्या घरच्याचे सांगण्यावरून ऐकायचे, मारहाण करायचे, खूप त्रास खूप झेललाय मी तिथे. प्रत्येक वेळी मला चुप्पीचा मार बसलाय. मला इतकं मारलं होतं ना, मला बसता उठता येत नव्हतं, इतकं त्यांनी मला मारलं होतं. लग्न तर घरच्यांनीच लावून दिलं. लग्न तर घरच्यांनी लावून, त्यांनी तर चांगलंच बघून दिलं होतं. माहित नव्हतं नंतर लोक कशी बदलतात. अक्षरशः देवापुढे मी भीक मागितली होती. अक्षरशः तू एवढं संकट दिलेस, तू कशासाठी दिलेस? आता एकटी स्त्रीला का नाही कधीही लोक जगू देत नाही. काही म्हणा, एकटी आहे, तुझा मुलगा चुकला होता तर तू बोलायचं होतंस तिथं. तू त्याला का बोलली नाहीस? तू ही घर सोडलं नसतं. एवढं 6 महिन्याचं मूल ही घेऊन गेलेली. आता खांद्याएवढा माझा मुलगा झाला, त्यावेळेस बघितलं, तेव्हा त्याला समजलं आपण काय गमवू. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. तर चला भेटूयात आजच्या आपल्या नवीन पाहुण्यांना, त्यांचे अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार सर. कशा आहात? मस्त. अच्छा. काय नाव आपलं? माझं नाव अनुराधा वाघमारे आहे माझं नाव. अच्छा. आणि कुठे राहता आपण? मी सध्या आता पुण्यातच आहे. म्हणजे माझं गाव कराड, प्रॉपर माझं कराड गाव आहे. कराडमधलं कोपर्डे हवेली म्हणून माझं गाव आहे. ओके. आणि तर आज काय अनुभव शेअर करायचे आहेत तुम्हाला? आयुष्यात खूप काही अशा गोष्टी घडतात, ते मला जरा सांगावं वाटलं म्हणून सांगते मी. नक्कीच. तर कसा प्रवास चालू झाला आपला? आता प्रवास तर मला लग्न म्हणजे माझं का नाही आता खूप लहान वयामध्ये झालं होतं. 2007मध्ये माझं लग्न. खूप लहान वयामध्ये लग्न होऊन खूप काही अशा जिम्मेदाऱ्या पण खूप आल्या, ज्या कधी कळत नव्हत्या. लहान वयामध्ये आत्ताच्या मुलांना कळतं तरी, पण लहान वयात त्यावेळेस काही कळत नव्हतं. आत्ता खूप काही दिवस असे वाईट पाहिलेत. अच्छा. मग घरामध्ये कोण कोण? आई वडील? माझी फॅमिली होती, म्हणजे माझं फॅमिली होती. मला 2 बहिणी मोठ्या आहेत, एक भाऊ होता आणि आई वडील होते माझे. आणि आता कोरोनाच्या पिरियडमध्ये माझे आई वडील भाऊ सगळे माझे एक्सपायर झालेत. ऑलरेडी तिन्ही फॅमिली म्हणजे भाऊ आई वडील सगळे एक्सपायर झालेत. आम्ही आता 3 बहिणी आहोत. 2 मोठ्या आपापल्या घरी आहेत, त्यांच्या घरी आहेत ते. अरे बापरे. मग तुम्ही तुमच्या लग्नाची गोष्ट सांगितली होती की तुमचं खूप लहान वयामध्ये लग्न झालं होतं. तर मला त्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगा. आता बघा, लहानपणी म्हणजे कसं आई लहानपणी चांगलं तर खूप छान गेलं. आणि नंतर आता लग्नानंतर दिवस असे खूप काही आले की ते मला सांगावंसं वाटते. प्रत्येक स्त्रीमध्ये असं होतं. घरच्या परिस्थितीमुळं लहान वयात लग्न करून दिले माझं. तर मिस्टरांचं जरा ओके. बरं. लहान वयात म्हणजे कितव्या वर्षी तुमचं लग्न झालं? 15 वर्षात माझं लग्न झालेलं आहे. 15 वर्षात? एवढ्या लहान वयात? एवढ्या लहान वयात माझं लग्न झालेलं आहे. अच्छा. म्हणजे कशामुळं की का? असं काही कारण नाही. एखादं स्थळ, एखादं कसे आई वडील कसे पहिले म्हणत होते की चांगलं आहे स्थळ, तर मग केलं माझं लग्न त्यांनी लवकर. अच्छा. बर. आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमच्या सासरी कसे अनुभव आले? लाईक सासरी तर सर का नाही खूप बेकार अनुभव आले माझे. म्हणजे लग्नाला कसं चांगले 2 म्हणजे एक म्हणजे पहिली मुलगी झाल्यावर माझं खूप चांगलं, म्हणजे माझं परिवार खूप चांगलं म्हणजे होतं, खूप छान असं. नंतर अशा काही गोष्टी आल्या की दूर दूर जाण्याची वेळ आली. दोघांमध्ये अंतर वाढलं, जास्त प्रॉब्लेम क्रिएट झाले. सासूमाई अशा खूप अशा कुठली गोष्ट मिस्टर ऐकायचेच नाही, तयारच राहिले नाही त्याचं. सगळ्यांच्या घरच्याचं सांगण्यावरून ऐकायचे, मारहाण करायचे. खूप त्रास खूप झेललाय मी तिथं. तो त्रास सांगितला ना तर आता नको वाटेल परत. अच्छा. लग्न झालं तुमचं, तुम्ही सासरी गेलात आणि म्हणजे तिथे म्हणजे त्रास म्हणजे नेमकं तुम्हाला काय त्रास व्हायचा तिथे? 2 म्हणजे कसं 2007ला माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर माझी मुलगी झाली मला. परत 1 वर्षानंतर जरा मिस्टरांमध्ये तर आमच्यामध्ये थोडी जास्तच खूपच म्हणजे वादावाद होत होती. घरच्या कारणामुळे म्हणजे माझी सासूबाई, मेन कारण म्हणजे माझ्या सासूबाई अशा आहेत की
ते कुठली गोष्ट एखाद्या कसं मिस्टरांना सांगायचं म्हटलं तर त्या कधी सांगून देत नव्हत्या. आणि त्यामुळे ते मला कधी माझं कधीच नाही त्यांनी ऐकलं, कधीच नाही आयुष्यात कधी त्यांनी ऐकून घेतलं नाही. प्रत्येक वेळी मला चुप्पीचा मार बसलाय मला. त्यामुळं का नाही आता ते गोष्ट कसं सांगायचं म्हटलं ना तरी नको वाटतंय. आता त्रासदायक आहे ते खूप. आता तो तर व्यक्ती आयुष्यात तर गेलायच, आता खूप आता दूर गेलाय. आता जी गोष्ट घडायची ती घडून गेली माझ्या आयुष्यातनं. आता त्यांनी जी गोष्ट सहन करत मला त्रास दिलाय तेवढा त्रास सहन केलाय मी ऑलरेडी. मग आता तो परत त्रास द्यायला आता तो वापस येणारच नाही. आता जे कर्तव्य करायचं होतं त्यानं ते कर्तव्य केलं नाही. आता दोन्ही मुलांची जिम्मेदारी मला आहे, मी आता घेतली. आता त्यांनी दिली, आता करते आता. आणि घरी आता काय त्याचं परत काढून काय फायदा आता तो. नाही, अगदी बरोबर आहे. पुण्यामध्ये निघून यायचं रिझन काय होतं, म्हणजे त्यांनी मला म्हणजे ना एक असं कारण झालं होतं की घरात मी हक्काची बायको असून दुसरी व्यक्ती त्यांनी त्याच्या आयुष्यात घेतली. मूल झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आयुष्यात दुसरी एक व्यक्ती घेतली. ते मला पटलं नाही. ऑलरेडी मी चुकीची नव्हते तर तू का चुकीचा वागलास. माझ्या आई वडिलांच्याकडे मला कधी जागा दिली नाही, कधी मला माहेरी जाऊ दिलं नाही तू, तर मग तू का जागा दिलीस. मग तू नको होता तर मला माझ्या आयुष्यात परत तू आणलीस तिला. तू घरापर्यंत नव्हतं आणायचं. तू होतं तुझं रिलेशन तर तू बाहेर होतं घरापर्यंत नव्हतं ना आणायचं. तो रिझन चांगला नव्हता ना. घरी ऑलरेडी सासूबाईने बी तयार झाले, ते आणले. म्हणजे मग माझी किंमत काय, 0 का. अशी केली त्यांनी माझी किंमत. मग ते मला पटलं नाही. मग त्यांनी मला खूप अशी मारहाण केली, खूप म्हणजे असं मारहाण केली की मी तिथून निघूनच गेले. मारहाण म्हणजे कसं. लय मारलं, खूप मारलं होतं त्यांनी मला. बापरे. इतकं मारलं होतं ना मला बसता उठता येत नव्हतं, इतकं त्यांनी मला मारलं होतं. बापरे. म्हणजे त्या एक दुसऱ्या स्त्रीच्या पायात, तिच्या पायातच मला मारलं होतं, खूप मारलं होतं. आता तिला मी बोलले की तू इकडं का आलीस, तू होतीस तर तिकडं जा ना. मग ती माझ्या दारात माझ्या घरात यायचं नाही, हे माझं घर आहे, तुला घ्यायचं आहे ना त्याला घेऊन जा, माझ्याकडे इथं ठेवू नकोस. मी माझं घर मी का सोडू. त्याने स्वतःहून तिच्यासाठी मला घरातून काढलं. बापरे. आणि मग तुम्हाला मुलं होती का त्यावेळेस. मला एक मुलगी होती. अच्छा. मुलगी म्हणजे मुलगी 4 वर्षाची माझी होती आणि मला मुलगा तर 6 महिन्याचा होता. माझा 6 महिन्याचा झालेला दुसरा. बापरे. आणि मग तुम्ही त्याला घेऊन पुण्यामध्ये आले. हो, पुण्यामध्ये म्हणजे मी का नाही, मला खूप मारले आणि मी त्या रागाच्या भरात अशी मी बाहेर निघून पडले. मला माहिती नव्हतं मी कुठे चालली. ऑलरेडी मला खरंच मी एवढं म्हणजे ना समजलं नाही मी मुलाला घेऊन कुठं चालले. अवघे माझ्याकडे का नाही फक्त 100 रुपये होते. आई बापाच्या दारात गेले तर आई बाप म्हटले जिकडे दिली तिकडे तू जायचं, आमच्या इकडे यायचं नाही. मग त्या रागाच्या भरात मी कुणाच्याच दारात नाही गेली, कुणाच्याच दारात. कराडवरून का नाही संध्याकाळची मी ऑलरेडी का नाही प्रत्येकाच्या दारात जाऊन माझ्या बहिणींच्या दारात गेले, माझ्या आईच्या दारात गेले. मला कुणी विचारलं नाही, कुणीच नाही विचारलं. तिथं ऑलरेडी कसं म्हटले की जिथं दिले ना तुमचं तुम्ही बघा. मग मी माझा मुलगा घेतला आणि पुण्याला निघून आले. माहिती नाही कसे आले काय आले. खूप काही असे मी दिवस काढला ना. म्हणजे ते लहान मूल होतं, मला एक 6 महिन्याचा माझा आरुष होता. तर मी त्याला अशी पोटाशी घेऊन आले होता, अंगावरच्या कपड्यावर आले होते मी. अंगावरच्या म्हणजे अक्षरशः ना माझ्या अंगावर साडी फाटकी, म्हणजे त्याने मारले होते ना तर त्याची माझी फाटकी साडी. मी अक्षरशः रस्त्याला 2 दिवस मी अशी पुलाखाली राहिलेली आहे, 2-3 दिवस. बापरे. तो लहान मुलगा मी पोटाशी घेऊन ना माझ्या पोटात आण ना माझ्या मुलाला आण, पोटात नव्हतं. मी खाल्लं तर माझ्या मुलाला दूध असायचं, तर माझ्या मुलाला दूध सुद्धा नसायचं. इतकी परिस्थिती मी बेकार काढलेली. आणि असं मी चांदणी चौक आहे पुण्यात, आपल्या एक चांदणी चौक म्हणून, तिथं मी त्या पुलाखाली ऑलरेडी 2012ला आले होते. बापरे. मग ज्यावेळेस तुम्ही घरी गेला मग घरच्यांनी तुमच्या लहान मुलाकडे बघून त्यांना नाही वाटलं का की आपली मुलगी, जेणेकरून हा प्रत्येक येऊन म्हणजे आई वडिलांना शिव्यागाळी करायचा, काय करायचा. मग ते म्हटले तुझा नवरा परत इथे येतोय, तमाशा होतोय, तुला जिली दिली ना तिकडेच तू तिकडे आपलं बघ. पण लग्न तर घरच्यांनीच लावून दिलं होतं. लग्न तर घरच्यांनी त्यांनी तर चांगलंच बघून दिलं होतं. माहित नव्हतं नंतर लोक कशी बदलतात, असा बी प्रॉब्लेम असतो ना. मुलगा जॉब करायचा की त्यावेळेस काय करायचा. नाही असं जॉब तर नाही, ते ड्रायव्हिंगच करत होते. ऑलरेडी ड्रायव्हिंगच करत होते. ते चांगलं होतं, थोडे दिवस चांगलं होतं. नंतर असा प्रॉब्लेम होत गेला खूप.
मग तुम्ही पुण्याच्या इकडे चांदणी चौकामध्ये ब्रिजमध्ये म्हणजे ब्रिजच्या खाली तुम्ही तिथं हो, कंटिन्यू मी ना काय कमी म्हणाय का नाही, मी काय कमी 8-10 दिवस मी तिथं राहिले होते असं. लोक रात्रीची ना मला का अक्षरशः ना मुलाला घेऊन ना झोप लागायची नाही मला. कोण कुठून येईल, काय येईल, ह्या भीतीनं माझा ना जीव लय तडबडायचा. बापरे. मी ना तो क्षण जर मीला आठवला ना तर माझ्या तागाव काटा येतो. मी एक टाइमला एक दिवस असा आला होता ना, मी ज्यावेळेस का नाही का माझ्या मुलगा ना खूपच तापला होता, त्यावेळेस लहान होता ना, खूप तापला होता, माझ्याकडे 1 रुपया नव्हता. अक्षरशः मी रस्त्याला भीक मागितलेली या मुलासाठी. बापरे. पण त्याने एक फोन करून नाही एक विचारलं नाही, माहेरात विचारलं नाही तुमची मुलगी कुठं आहे, ना तर माझी बायको कुठं आहे, हे त्यानं कधीच विचारलं नाही, कधीच. बापरे. त्याला कधी विचारावं असंच वाटलं नाही, म्हणजे त्याला माझी किंमतच नव्हती, असं झालं त्याचं. त्यामुळे मी इकडं पुण्यात आले, लहान माझा मुलगा घेऊन आले, आणि ज्यावेळेस मी इथं राहिले होते ना पुण्याखाली, तर एक म्हणजे खूप तापला होता, आणि अक्षरशः ना तो क्षण ना मला बेकार, की एक असं गणपतीचं मंदिर असं छोटंसं होतं, आणि ना संध्याकाळची लोक किती विचित्र असतात ऑलरेडी. बरोबर. आणि त्या ठिकाणी एक काय कमी 12-1 वाजला असेल, आणि माझा मुलगा रडत अक्षरशः खूप रडत होता. म्हणजे त्याला भूक लागलेली हे मी सांगू शकत नाही, भूक तर लागलेलीच त्याला. आणि त्याच्याने मला बी कसं तर होत होतं माझ्या मुलाकडे बघून. तर अक्षरशः ना बाहेरच्या 10-15 लोक, अशी बाहेरची लोक, दारुडी असतील काय असतील, ती लोक तिथं मंदिराच्या तिथं उभा राहिलेली. ऑलरेडी त्यांनी जर ते आवाज ऐकला, लहान मुलं आहे, एक स्त्री आहे, तर काय होईल म्हणून ह्या विचारानं ना मनात अक्षरशः मी लहान माझ्या मुलाचं तोंड दाबलेले अक्षरशः. का तर मुलगाचा आवाज ऐकून ही लोक कुठं काय होईल ह्या भीतीने. बापरे. अक्षरशः ना तो क्षण ना, ती लोक नंतर गेल्यानंतर ना माझा मुलगा चूप झालेला. मग त्याला नंतर आवाजच नाही त्याचा. अक्षरशः देवापुढे मी भीक मागितली होती. अक्षरशः तू एवढं संकट दिलंस, तू कशासाठी दिलंस रे? होतात ते बी घेतलंस, पण 2 मिनिट माझं शांत झालेलं. 2 मिनिटं शांत झालेलं, ते मुलाचा आवाजच येत नव्हता. मी अक्षरशः असं त्या गणपतीच्या समोर असं ठेवून मी, हे काय करतोयस म्हटलं तू. आणि मग तुम्ही तिथं बाहेर रोडवरती राहत होता, त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे काय केलं मग? म्हणजे एक हॉटेलमध्ये मी काम करत होते, भांडी घासायची, का तर पुरासाठी दूध, आणि मला 2 पोटाला अन्न भेटायचं म्हणून एका हॉटेलमध्ये मी काम केलेलं आहे. असं स्वयंपाकाची नंतर तिथं स्वयंपाक मी करायला म्हणजे केला ऑलरेडी. तिथं चपात्या करणे म्हणा, भांडी घासणे म्हणा, सगळं. आणि मग त्यांनी तिथे मी रूम घेतलेलं, म्हणजे रूम दिली होती त्यांनी मला राहायला. पण तिथं बी एक अशी लोक खराब होते. एकटी स्त्री म्हटल्यावर माणूस जगू देत नाही, बरोबर, अजिबात जगू देत नाही. मग विचारानं पुढं म्हटलं इथं बी जगणं अवघड आहे. थोडे 1-2 महिना मी तिथे ऑलरेडी काम केलं. काम करून मी स्वतःचेच एक छोटासा रूम घेतला. जगता जगता खूप दिवस असे गेले, खूप म्हणजे चांगले पण गेले, वाईट बी गेले. लेबर लोकांच्या हाताखाली बी मी काम केलेलं आहे ऑलरेडी. बापरे. असा मुलगा मी टाकायची, अशी मुलगा टाकायची ना, अशी मी काम करायची. आणि मग मुलगी त्यावेळेस तुमची कुठं तो होती? तिकडेच होती, तिची मुलगी त्याच्या आईकडेच होती. मी दोन्ही मुलाला कशी जिम्मेदारी, लहान मुलगा आहे, मी माझी जिम्मेदारी घेऊ शकत नाही. तर तिथं मी तिला खरं सांगते, अक्षरशः माझ्या मुलीला मी तिथं ठेवलेली, आणि तो 6 महिन्याचा मुलगा मी माझ्या बरोबर घेऊन आले होते. ओके. आणि मग ज्यावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये कामाला लागला तिथे हे करायचं, मग त्यावेळेस राहायची व्यवस्था वगैरे कशी होती तुमची तिथं? खराबच होती. म्हणजे कुठे राहायचा तुम्ही? तिथे एक रूम दिलेली, छोटीशी रूम दिलेली तिथं. पण मला तिथं पटलं नाही. म्हणजे 2 महिने मी कसे तरी काढले, थोडासा पगार, पैसे पाणी हातात हवं होतं म्हणून मी बाहेर पडले. असं म्हणजे मी तिथून परत नंतर मला नाही काम करायचं. अशी बी खूप लोक, मला इतकी विचित्र लोक सापडले आयुष्यात, इतकी मी लोक खराब पाहिलेले. असला खराब अनुभव आलाय मला ना, चांगली नाही लोक मला घावलेली अजिबात. बापरे. म्हणजे अनुभव म्हणजे कशा प्रकारची लोक तुम्हाला? कसं म्हटलं तर बघा, वाईट वृत्तीची मला लोक सापडली खूप काही अशी. का तर एकटी स्त्रीला का नाही कधीही लोक जगू देत नाही. ते काही म्हणा, एकटी आहे
4 लोकात म्हणजे अशी कशी तिथं लोक चर्चा व्हायची की ही बाई एकटी आहे असं. लोकांची वृत्ती खराब आहे. म्हणून मी म्हटलं नाही. तेव्हा तर माझं मला मला मूल झालं. माझं बघा 2007 मध्ये माझं लग्न झालं. मला मुलगी माझी 2008ची आणि 2012चा मुलगा. म्हणजे माझ्या 4 वर्षात 2 मुलं, 4-5 वर्षात माझी दोन्ही मुलं मला झाली. ऑलरेडी मला काही अक्षरशः मला काही एवढ्या लहान वयात मला काही अनुभव नव्हता. दोन्ही मुलं झाली ना तरी मला काही अनुभव नव्हता. जगायचं म्हणून कसं 2 पोटाला अन्न भेटावं म्हणून काम करायची वाट आली. असं मी जगलेली आहे ऑलरेडी. आणि नंतर मी तिथं हॉटेलमधून मी बाहेर दुसरी रूम बघितली, एक छोटीशी रूम बघितली. मग मी हळूहळू घरकामं करत होते. घरकामं करून मी माझं स्वतःला आत्ता हळूहळू पायावर उभा केलं मी. ओके. मग आता जसं की तुम्ही आता ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी, कारण तुम्ही आता रिक्षा चालवताय, पण ह्याच्या अगोदर तुमच्या आयुष्यात बरेच असे प्रसंग आले असतील. तर बरेच हॉटेल म्हणजे हो का, गेल्यानंतर आता लहान म्हणजे मुलगी तिकडे होती तर ऑलरेडी आमच्या दोघांमध्ये का नाही मुलांमध्ये म्हणून वाद खूप होत होता. की मी मुलगी त्याला मागत होती, माझं इकडे मी काम करत होते. तर तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस ना, तर मला नको, तू परत माझ्या आयुष्यात मला नकोच, तुझ्या आयुष्यात मला यायचं नाही आणि तुला तुझ्या आयुष्यात आहे का नाही. मग माझी मुलगी दे. माझ्या मुलीबरोबर माझी ना त्याच्याबरोबर खूप वाद व्हायचे खूप. तो माझी मुलगी द्यायला तयार नसायचा आणि मला त्याच्याकडे मुलगी माझी ठेवायची नव्हती. याच्यामुळे दोघांमध्ये इतका वाद होत होता ना, खूप वाद होत होता. प्रत्येक गोष्टीला वाद होता. आणि मध्ये सासूबाई म्हणायचे तिला मुलगी द्यायची नाही, ती वाईटच आहे, असंच आहे तसंच आहे. अरे मी कशी वाईट असणार आहे? तुझा मुलगा वाईट वागला ते तुला दिसलं नाही, तिथं तू बोलू शकली होतीस का बोलली नाहीस? तू तर बोलायचं होतंच तिथं. मी घर सोडलं. प्रत्येक वेळेला बाईस वाईट नसते असं. हां, तुझा मुलगा चुकला होता तर तू बोलायचं होतंच तिथं. तू त्याला का बोलली नाहीस? मी घर सोडलं नसतं. बरोबर आहे. जर मुलगा चांगला वागला असता तर मी घर सोडलं असतं का? नसतं सोडलं. बरोबर. मग मला कशाला वाईट बोलते? नाही, बऱ्याच वेळा असंच होतं की मुलाच्या घरच्यांना मुलाची चूक समजतच नाही. प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझा बरोबर. मुलगा मग आतापर्यंत तुझा मुलगा करत गेला इतकी वर्ष आम्ही अलग राहिलो. खूप माझा मुलगा झाला. मी अक्षरशः ना त्याला बघा, मी तिथून बाहेर पडले ना, मी त्याला का नाही मुलगा 13 वर्षाचा झाल्या तो बघितला नाही त्यानं माझा मुलगा. आणि ज्यावेळेस त्यानं नंतर एकदा आम्ही माझ्या माहेर मी स्वतः गेलेली ना, त्यावेळेस त्यानं एवढं 6 महिन्याचं मूल ही घेऊन गेलेली. आत्ता खांद्या एवढा माझा मुलगा झाला. त्यावेळेस बघितलं, तेव्हा त्याला समजलं आपण काय गमवलं. त्यावेळेस परत बोलतोय तू ये वापस. कशासाठी येऊ? ज्यावेळेस मला तुझी गरज होती त्यावेळेस तू मला का नाही जवळ केलंस? मग आत्ता का? आता मी माझ्या पायावर उभी आहे. ऑलरेडी तुझी गरज नाही आहे मला. ऑलरेडी मी कधीच नाही तुझी गरज मला. का करू तुझी गरज? ज्यावेळेस तुला माझी गरज होती मुलगा लहान होता, मला विचार करायचा होता तू की बाबा ही लहान मुलगा आहे, आपण कसा हे करतोय. तू चाललेला वागलेला ते चालतं आणि स्त्रीने वागलेलं ते चालत नाही. प्रत्येकाच्या हेच घरात असतं. आपला मुलगा म्हणजे चांगलं, दुसऱ्याची घरची मुलगी तिला जपायचं कळत नाहीये. बरोबर. प्रत्येक बाईच गलत, आपला मुलगा गलत नाही का? बरोबर आहे. प्रत्येकाची समज हीच आहे की नाही का, आपली मुलगी म्हणजे बरोबर आहे किंवा मुलगा म्हणजे बरोबर आहे, सून म्हणजे ती. हो, पण त्यांना कळायला पाहिजे होतं की आतापर्यंत आपल्याला बी 3 मुली आहेत का नाही 3 मुली. मग त्याच्यात मला बी समजलं त्यांनी असं कधी गृहीत धरलं होतं की हिच्या माहेरची हिला विचारत नाहीत अजिबात. मग आपण का हिला किंमत द्यायची? का किंमत द्यायची? म्हणून त्यांनी मला प्रत्येक वेळी मारहाण केली. एक वर्ष असं झालं होतं बघा की म्हणजे गावची यात्रा असते, आपल्या गावची यात्रा. आणि ना काहीतरी आदल्या दिवशी माझ्या मिस्टरांबरोबर आमच्या घरात खूप वाद झाला होता. आणि अक्षरशः ना त्यांनी मला इतकी मारलेली ना, खूप म्हणजे काहीतरी कारणावरून मारलेली. माझा हा अंगठा तोडलेला त्यांनी. बापरे. हा अंगठा तोडला होता. आणि आमच्या तिथलेच गावातले लोक ऑलरेडी यात्रेसाठी पाहुण्यांच्याकडे आले होते. आणि कोणीतरी बोललं असेल की अरे पोरगीला तुझ्या जावयाने मारले. आणि म्हणजे त्यांनी मारलं, मला खूप मारलेलं. आणि मला अशा खोलीमध्ये कोंडून ठेवलं होतं त्यांनी की ही बाहेर येऊ नये म्हणून. अक्षरशः 2 दिवस मला आतमध्ये कोंडून ठेवलं होतं त्या लोकांनी. बापरे. मी असं रक्ताचेंबळ, माझ्या अंगाची साडी रक्त सांडलेलं माझ्या अंगावर. आणि ज्यावेळेस मला माझा बाप बघायला लावता ना, माझी मुलगी कुठं आहे,
अक्षरशः ना मला उठायला होत नव्हतं, बापरे. इतकं त्यानं मारलं होतं. आणि हा निघून गेला. आम्ही काय सांगू, माझी बायको आहे, मी काहीही करेन. अरे तुझ्या आधी बाप म्हटला, तू इतकं मारलंयस, काय कारण तरी, काय चुकी आहे तिची, सांग सांग तरी चुकी काय. आणि काय चुकी होते घरातली, म्हणजे असं आपलं कसं काही कार्यक्रम असले आपण घर सगळं आवरतो ना. आणि माझा दीर आहे, धाकटा दीर आहे एक, आई धाया. त्यांनी ना म्हणजे अशी घरातली काही वस्तू, म्हणजे चांदीची वस्तू असेल ती माझ्या दिराने घेऊन गेला असेल, आणि मी घरातला पसारा काढला, म्हणजे ते नाव माझ्यावरच आलं. आणि मी ऑलरेडी सांगते त्याला की मी घेतलेलं नाहीये, तुझ्या आईची वस्तू घेतलेली नाही, पण तू का माझं ऐकलं नाहीस. माझं ऐकायचं होतं, मी सांगते ना एवढं जीव तोडून. मग त्याच्या आईच्या सांगण्यावरनं की तिने घेतलं आणि तिच्या माहेरला दिलं. माझ्या आईबापांनी जेवढे होतं तेवढं, ज्यावेळेस लग्नात द्यायचं तेवढं दिलं. प्रत्येक गोष्टीवर की तुझ्या आईबापाने हे दिलं नाही, तुझ्या आईबापाने ते दिलं नाही, हा प्रश्न प्रत्येक वेळी मला आला होता. आता आता तुम्ही सांगितलं की तुम्ही हॉटेलमध्ये कामाला लागलात. मग हॉटेलमध्ये तुम्ही 2 महिने काम केलं. त्याच्यानंतर मग तुमचा प्रवास कसा? का मी आता तिथून 2 महिन्यानंतर तिथून बाहेर पडले. ऑलरेडी एका असं घरकाम, एक रूम स्वतःसाठी, एक मुलाला बघत बघत एक छोटीशी रूम घेतली. एक भुगाव म्हणून गावातच रूम तिथे घेतली. तिथून एक घर काम केलं. मुलाला तिथून मला आता लहान आहे म्हटल्यावर कोणी काम पण देत नव्हतं. ऑलरेडी मला कोणी काम पण देत नव्हतं. बघता बघता ना मी अशी कोणाचे डबे करायचे, कोणाला ते लेबर लोकांना कसं जेवण पाहिजे असेल तर त्यांचे डबे करायचे. त्याच्या हे मी थोडा पैसा जमा करून आत्तापर्यंत मी आयुष्य का नाही. त्यावेळेस मला एक सांगा, त्यावेळेस तुम्हाला किती पैसे मिळायचे म्हणजे अंदाजे? पैसे बघा आता तेव्हा पण का नाही, घरकामाला जरी गेलं ना तरी 1,500 रुपये बी नव्हते देत, 1,000 रुपये देत होते. भांडी घासायचे, फरशी पुसायचं तवा 1,000-1,500 रुपये तर देत होते. आणि अक्षरशः मी लोकांचे कपडे माझ्या मुलाला मला घातलेले आहेत ऑलरेडी. बापरे. अशी ते कसं म्हणतात ते लोकांचे कपडे द्यायचे असे घरकामाला गेल्यावर की बाई तुला कपडे घे. मी त्या आशेने चल बाबा कुठं नवीन कपड्याला पैसे घालवायचे, मग आपण ते कपडे लोकांचे मी यूज केलेले आहेत. मुलाला पण असे, तुझा लहान मुलगा आहे ना, हे घे बाई. त्यांच्या राहिलेलं जेवण ते घरी दिलेलं ते मला ते खाल्लेलं आहे मुलाला घेऊन मी ऑलरेडी. बापरे. मग हा प्रवास मग असं हे किती दिवस चालू राहिलं तुमचं? बघा आता तो म्हणजे मुलगा माझा लहान होत म्हणजे पुढं म्हणजे काय कमी, आता मी 7-8 म्हणजे 5-6 वर्ष झालं असतील मी ऑलरेडी ते काम करत होते. नंतर मग असं काही बाउन्सरचं, आधी आत्ता नव्हती करत, आत्ता एक 7-8 वर्षानंतर बाउन्सरच्या लाईनमध्ये ऑलरेडी मी घुसले. का तर एखाद्या लेडीज म्हणायची चल बाई तू चांगले दिसते, कोणाला पण हे करू शकते. 1-2 वेळा मी अशी बाउन्सरच्या ह्याला गेले. मग तिथून मी एका चांगल्या जॉबला कामाला लागले होते. मी शिकलेली सवरलेली आहे, चांगली मुलगी. 12वी झालेल्यानंतर शिकले, नंतर स्वतःच्या पायावर मी उभा राहून 12वी केली. नंतर इकडे मी पेपर बी दिले ऑलरेडी. वा, क्या बात आहे. म्हणजे हे काम करत करत हा, तुम्ही पेपर पण दिले. हा. क्या बात आहे. मी शिकले पण पुढं. म्हटलं नंतर एखादं कमी शिकले म्हणून 10वी झाल्यानंतर परत फेल झाले, पेपर सुद्धा दिले नव्हते. लग्न झाल्यानंतर पेपर पण दिले नव्हते. नंतर मी 12वी बी केली. लग्न झाल्यानंतर इकडं आल्यानंतर त्यांना मला काही करू दिलं नाही, काय नाही, फक्त घर आणि हे. आणि मग नंतर मी 12वी बी केली, नंतर पेपर बी दिले मी त्यांना. अच्छा, बर. मग त्यानंतर तुम्ही मुलगा त्यावेळेस तुमचा किती वर्षाचा होता? तो तर बघा 13-14 म्हणजे ते आता 13-14 म्हणजे 6-7 वर्षाचा असेल तो. अच्छा, 6-7 वर्षाचा असेल तो. बर. तुम्ही मला हे पण सांगितलं की म्हणजे आत्ता रिसेंटली मुलगा तुमचा 6वीत आहे आणि तो पेपर टाकायला जातो. हो, माझा मुलगा ना आता खरं सांगते, आता बघा आता त्यांना म्हणजे आता माझ्या मिस्टरांना आता जाऊन 1 वर्ष, आता वर्ष होईल त्यांना. जानेवारीच्या 5 तारखेला त्यांना वर्ष झालं. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या तिकडं तसं झालं म्हणून आम्ही परत नंतर माझ्या सासरीवरून माझी सासूबाई म्हटली आता तुमचं तुम्ही बघा, आम्हाला काही विचारू. मी माझी 2 मुलं घेऊन मी परत इकडं आले. मुलगी माझी मोठी आता 12वीला आहे माझी मुलगी. मग इकडं आले 2 मुलं माझी, मी इकडं. आणि माझा मुलगा जसं लहान, त्याला कळते की बाबा मम्मी एकटी एवढी काम करते, तर मम्मा म्हटलं मी काम करतो. तर म्हटलं तुला कोण काम देणार. त्याच्या मित्राच्या एक छोट्याशा पोरांमध्ये असं गेला आणि म्हटला मम्मी मी पेपर टाकायला जातो. मग तो आता काय कमी का नाही वर्ष झाले बघा तो पेपर टाकतो. वडिलांचं झालं का नाही तसं की दुसऱ्या दिवसापासून तो त्याने जिम्मेदारी घेतली.
एवढा लहान मुलगा आणि पेपर टाकायला जातो म्हणजे किती समजूतदारपणा आहे त्याच्यात. हा, त्याच्यात खूप समजूतदार आहे. एखाद्या वेळेस कधी जरी मला त्रास जरी झाला ना, तर कधी म्हणतो, मम्मा नको त्रास करून घेऊस, होईल नीट सगळं, होईल मी मोठा. हम्म. आत्ता जेवढा तुला त्रास आहे ना, होईल त्रास कमी. बापरे. माझी मुलगी पण खूप समजूतदार आहे, खूप म्हणजे खूप समजूतदार आहे ती पण. दोन्ही माझी मुलं का नाही खूप समजूतदार आहे. त्यांनी परिस्थितीने असे एखादी गोष्ट करायची म्हटलं ना, की मम्मी बाबा मम्मीकडून आपल्याला एखादी गोष्ट पोरांनी मला मागितली ना, तर अक्षरशः माझ्याच्यानं होत नाही पूर्ण, खरं सांगते. देणं होत नाही मला. हम्म. एखादी बाहेरची वस्तू जरी पोरांना खायची असेल ना, तर मला मी 2-3 दिवस लावते, का तर मला ॲडजस्टमेंटच होत नाही. अच्छा. मग आता तुम्ही रिक्षा चालवता बरोबर. हां. तर ही रिक्षाची सुरुवात तुमची कशी काय झाली? एक व्यक्ती अशी होती की नाही, म्हणजे मी म्हणजे असं मोबाईलवरतीच रील्स पाहिले म्हणून एक मैत्रीण म्हणून, म्हणजे मैत्रीणच नाही असे रील्स म्हणून एक अश्विनी म्हणून होते बघा. हम्म. खूप म्हणजे ना डॅशिंग मला मुलगी वाटली, खूप म्हणजे खूप सुंदर वाटली. तिला बघून म्हटलं ही चालवू शकते, मग आपण का नाही चालवू शकत, आपला आपला धंदा उभा करू का नाही शकत आहे. हम्म. मग मी तिला बघून, तिच्याकडं बघून मी याच्यामध्ये उतरले. खरं सांगते, मला तिचं वागणं रुबाबात कुणाच्या हात नाही पसरावा लागणार. हम्म. चल बाबा, नाही जरी तू लोकांचं काम, हे लोकांची धुणे भांडी करण्यापेक्षा हे 1000-1500 रुपये कसेही करू शकतो आपण. बरोबर. आपण बाई आहे म्हटल्यावर कसंही करू शकतो. मग त्याच्या विचारानं मी ती गाडी घेतली आणि त्या गाडीसाठी इतकी मेहनत केली. कागदपत्र म्हणजे कधी मला एक कागदपत्र माझ्या नवऱ्याने मला तिकडची दिली नव्हती अजिबात. नाही म्हटला देणार. प्रत्येक गोष्टीला नाहीचा पाडाल. मी इतक्या कागदपत्रासाठी हे केलं ना, आणि मग मी ती रिक्षा लोनवर काढलेली माझ्या नावावर. लय मेहनत करून मी ती गाडी ना, पैसे जमा करून स्वतःची हाऊस मी एक कधीच केली नाही, कधीच आतापर्यंत मी कधी करत नाही. ऑलरेडी एखादी वस्तू जरी घ्यायचं म्हणलं ना, तर 10 वेळा मी विचार करते आता, बापरे. की आपण ती वस्तू आपण घ्यायचं कसं. मग रिक्षा घ्यायला तुम्ही मग ते पैसे कसे जमवले एवढं सगळं? एक म्हणजे माझा म्हणजे कानातले होते माझ्या आई वडिलांनी मला केलेले, ते मी मोडूनच टाकले. आणि डाऊन पेमेंट 50,000 रुपये भरायचे होते. तर मग असे इथून पैसे मी गोळा केले. मी कानातले मोडले, पेंजण मोडलं, काहीच अंगावर एक डाग ठेवला नव्हता मी. अशी ठेवलं, काहीच नाही. मग सगळे माझे जेवढे होते ना तेवढे का नाही, त्याचे 25-30,000 रुपये आले होते बघा. आणि मग 20,000 रुपये कुठे काम केलेले, मग ते 50,000 रुपये मी उभे केले होते ऑलरेडी. आणि तेवढे डाऊन पेमेंट भरून मी स्वतःच्या जीवावरती रिक्षा मी काढलेली होती. वा, क्या बात आहे. आणि आज म्हणजे किती वर्ष झालं रिक्षा चालवता? आता बघा, त्या गाडीला आता 3 वर्षाचं लोन केलं होतं. गाडी 3.5 लाखाची गाडी आहे ऑलरेडी. सगळं लोन बिन पकडून, कागदपत्र सगळं पकडून ना, परमिट तर 3.5 पर्यंत गाडी गेली ऑलरेडी माझी. तर ते गाडी हप्ता 8,500चा सर आहे त्याला. 8,500चा हप्ता, घर भाडे 4,000 रुपये, मुलांचं खाणं पिणं, एवढं त्या रिक्षाच्या ह्याच्यावर मी आता भागवते. बापरे. आणि मग ते किती वेळ चालवता तुम्ही रिक्षा? सकाळपासून सर, कधी कधी ना झोप लागत नाही. कधी 5 वाजता जाते, की बाबा सकाळचं भाडं असेल तर सकाळी जाते, परत नंतर 6 वाजता कधी जाते मग. अच्छा. मग तुम्ही हे पण सांगितलं की तुमचे मिस्टर वारले, तर का म्हणजे कशामुळे वारले आणि तुम्हाला जाता पण आलं नाही, तर मग ते जरा ती गोष्ट थोडीशी सांगा ना. कसं, ते जरा दारूच्या नशेतच होते, म्हणजे खूप दारू पित होते ऑलरेडी. काही घरच्या कारणामुळं, काही प्रत्येक वेळी सासूबाई म्हणे तुझ्या कारणामुळे तो दारू पितोय, तू त्याला जिम्मेदार आहेस. अरे पण मी कशी जिम्मेदार आहे? तुझा लोक वाईट वागला त्यावेळेस मी काय सांगू शकत होते? मी काही नाही करणार. त्यावेळेस तू त्याला समजावलं असतं ना दारू पिऊ नको, तर त्यानं प्यायला चालू केलं, त्याला मी अडवणार होते का? त्याला बाहेर जाणार लागला. त्यांनी माझ्यातनं एवढं चांगली गोष्ट बघायची सोडून त्याने खराब गोष्ट पाहिली, त्याला मी काय करणार होते? बरोबर आहे. मी त्याला त्याला दारू पण प्यायचे, त्याला बाहेर वेगळी संगत पण लावून घ्यायची. संगत पण. आणि इतका रागीट माणूस होता, अक्षरशः इतका रागीट. मी कधी माझं ना लग्न झालं होतं ना, कधी स्वतःच्या म्हणजे असे चुलत दीर असे ना, कधी बोलण्याची ताकद नसायची माझी, कधीच नाही. बोलून सुद्धा द्यायचं नाही.
कधी बापरे. डोक्यावनं पदर माझा खाली, माझी सासू जरी डोक्यावनं पदर जरी पडायचा ना, तर माझी सासू लगेच त्याला अशी म्हणायची, बघ कशी करते. हम्म. अहो बापरे. तेवढ्या लहान वयात मला काही कळायचं पण नाही हो सर. हम्म. इतकं म्हणजे कसं डोकं, एवढी म्हणजे कसं किती लहान, म्हणजे वय इतकं लहान असायचं. काय तो पदर आणि कुठं काय ते काय, तरी सुद्धा तेवढी गोष्ट मी केली बरं का. का तर आई वडील असं म्हणून. अच्छा. मग तुम्ही तो मला एक किस्सा सांगितला की तुमच्या मिस्टर वारायच्या अगोदर, त्यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी त्यांनी तुम्हाला एक कॉल केला होता हो. आणि काहीतरी बोलले होते. हो, त्यांनी एक मला कॉल केला होता. ऑलरेडी का नाही आम्ही इकडे होतो. म्हणजे दोन्ही मुलं माझी इकडे होती. म्हणजे नंतर माझी मुलगी आली. नंतर आम्ही इकडे होतो ना, त्यावेळेस ना त्यांनी मला आदल्या 2 दिवस अगोदर, म्हणजे ते जायच्या अगोदर ऑलरेडी 2 दिवसात, कधी दिवसाने मला तो प्रेमानं कधीच आयुष्यात मला बोलला नव्हता. अक्षरशः त्यांनी त्या टाइमला हा शब्द मला आय लव्ह यू शब्द बोलून मला म्हटला, ये 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 म्हणायचं होतं ना. त्यांनी मला फक्त म्हटला, मुलांची काळजी घे आणि तू ये असं म्हटला. आणि दुसऱ्या दिवशी अशी सकाळची खबर आली आम्हाला. मग त्या क्षणात त्याने मला जर म्हटलं असतं ना, शेवटची मला मुलं बघायची आहे, ती तू ये. शेवटचं त्यानं आम्हाला बघितलं पण नाही. बिना बघता डोळे झाकून घेतलं त्याने. बापरे. म्हणजे कुठल्या आजारामध्ये होते का फक्त नाही, दारू? दारू पिऊनच का नाही ते अक्षरशः ना अशा दारूच्या नशेतच गेले ते. म्हणजे काय म्हणजे खूप काय दारू. लिव्हर खराब होता किंवा? नाही नाही, असंच त्या दारूच्या ह्याच्यातच त्यांना झटका आला ऑलरेडी. अच्छा, अटॅक आला का त्यांना? अटॅकच त्या घरात झोपल्या जागीच वाटतं आला ऑलरेडी. घरात कोणीच नव्हतं. अरे बापरे. घरी कोणीच नव्हतं. सासूबाई त्यांच्या मुलीकडे गेले होते. त्याचा काय वाद झाला होता वाटतं लोक सांगत होते. आणि आम्ही इकडे. तर त्यांनी फोन केला ऑलरेडी. कधी फोन नाही करत, कधीच फोन नव्हता करत मला तो. आणि त्यावेळी क्षणिक त्यानं फोन केला. म्हणजे त्याला वाटलं होतं की बाबा आपण शेवटच्या तरी आपण बायका मुलांना बघावं. पण त्यांनी मला म्हणायचं होतं की बाई तू मुलांना घेऊन ये माझ्याकडं. झाली माझी चुकी, शेवटच्या क्षणी तरी माझ्याकडं तू ये. पण त्यांनी फक्त एकच शब्द, मुलांची काळजी घे आणि आय लव्ह यू, चुकलो मी, हा शब्द केला आणि फोन ठेवला. शेवट तेवढं त्यांनी बोलले. आणि दुसऱ्या दिवशी असं आजूबाजूचे लोक की दरवाजा का उघडत नाही म्हणून बघायला गेले, तर गेले होते ते. अरे बापरे. झोपतच गेले होते. झोपल्या जागी तो बिछाना सुद्धा उचलला नव्हता. झोपल्या जागीच गेले होते. तुम्हाला काय वाटतंय की याच्यामध्ये की फक्त ते ऍक्च्युली ते एकटे जबाबदार होते का त्याच्या फॅमिली पण तेवढीच जबाबदार होती? तसं म्हटलं तर हो का, म्हणजे फॅमिलीमध्ये कसं लग्न झाल्यानंतर कसं असतं, ती फॅमिली बी इम्पॉर्टंट असते. दोघाचा संसार नसतो, फॅमिली बी जपणं गरजेचं असतं. मी त्याच फॅमिली जपायचा खूप प्रयत्न केला. हो. खूप म्हणजे खूप जपायचा प्रयत्न केला. त्यांनी माझी किंमत नाही राखली अजिबात. म्हणजे त्यानं मला कधीच किंमत राखली नाही. लग्न होईन कसं 2 वर्ष माणूस कसं म्हणतं, नवीन लग्न आहे, नवीन संसार आहे असा. बरोबर. नंतर माझी दीदी झाल्या, मला मूल झाल्यानंतर दोघांमध्ये अंतर वाढलं, दोघांमध्ये वाद झाला. असं लहान वयात, अल्लड वयात मी लय अल्लड होते. मला माझी काही समजत नव्हतं. उत्तर बोलले की तो मला मारायचा. मग असं घरात वादिवाद जास्त होता खूपच वाढला. आणि मध्ये तुम्ही आता एक प्रश्न राहून गेला की तुम्ही मुलाला घेऊन आला होतात, मग नंतर मुलगी तर तिकडं तुमच्या सासरी होती, मग तुम्ही मुलीला पुण्यात कशी घेऊन आलात मग? ती लहान मी प्रत्येक वेळी का नाही, तो मला कधी गावाला येऊ द्यायचा नाही, अजिबात गावाला येऊ द्यायचा नाही. आला की मला शिव्या गाळी करायचा, मारायचा, म्हणजे असं बोलायचा. कधी मी माझ्या माहेरी जरी आली का नाही, त्याला कळलं का नाही, म्हणजे माझ्या 1-2 किलोमीटर माझं माहेर आणि माझं सासर आहे. तो गाडीहून आला का नाही, गावात माझ्या माहेरात येऊन मला शिव्यागाळी करायचा. खूप खूप शिव्यागाळी करायचा, कधी कधी मारायचा पण तिथं. मग त्या भीतीने मी कधी जायचीच नाही, माहेरला जायचीच नाही. मग इकडं मी माझं करिअरच उभं केलं. म्हटलं त्याच्या नादी लागायचंच नाही ऑलरेडी. बापरे. हे पुण्यासारख्या शहरात येऊन लहान मुलाला एवढं सांभाळणं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणं, हे म्हणजे खूप खूप बेकार. म्हणजे मी दिवस असे काढून घेतलेत ना मी, कधी कधी ना पोटाला खरंच अन्न नव्हतं भेटलं. माझ्या मुलाला दूध नाही ना, काय नाही ना, कसं दिवस काढलेत ना.
ते जरा ते आठवलं ना तर आता अंगावर काटा येतो. मित्रांनो बघा, म्हणजे स्त्री आणि स्त्रीची शक्ती अशी आहे की तिने तिने जर ठरवलं तर ती मातीतून सुद्धा सोनं काढू शकते. म्हणजे करू शकतात लेडीज, अशा खूप काही करू हो. शकतात आणि करतात ऑलरेडी. तुम्ही म्हणता का नाही लेडीज कमी आहे, आत्ता लेडीज खरंच कमी नाही. हो. खांद्याला खांदा, एकटी घरची जिम्मेदारी मुली लेडीज पाडू शकते बरं का. बरोबर. जेवढे जेंट्स लोक तुम्ही लोक करू शकत नाही ना, एवढी लेडीज करू शकते. घर सांभाळून जर सगळं बाहेरचं सांभाळू शकते तर काय. बरोबर. हा, एक एक घरात बघा किती प्रॉब्लेम असतात. नवरा दारुडाचा आहे, कधी घरी नाही. आता प्रत्येक लेडीज का नाही, प्रत्येक स्त्री आता काय म्हणते, आता आपला आपला आपण करू शकतो आपण. हो. आणि मी केले ऑलरेडी. मी बरोबर. केले. मी अक्षरशः ना खूप 12-12 तास मी लोकांच्या घरी काम करून, मी एका कंपनीत काम करत होते 12 तास, असे लोकांच्या जवळ माझा मुलगा ठेवून मी काम करून हे रिक्षा घेतली. कारण मला का नाही ती एक अश्विनी म्हणून रील स्टार अश्विनी, हो, मला त्यांचा तिला पॉडकास्ट आहे आपल्या आहे चॅनलवर. आहे आहे तिचा आहे. मग मी तिच्याकडे बघून म्हटलं चला आपण करायचं. ती करते ना, मग आपण एवढं रेडिंग आहे एखाद्याला आपण हे करू शकतो. मग मी घेतलीच, तिला बघूनच मी गाडी घेतली आणि हो ना. चालवली. आणि त्याच्यावर आता मी माझे आयुष्य खूप चांगलं काढते. म्हणजे दोन्ही मुलं आणि माझं सगळं चाललं चांगलं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणजे मी पहिल्यांदा तुम्ही जसं फोनवरती मला सांगितलं ना, मी म्हणजे लिटरली हे इमॅजिनच करू शकत नव्हतं की एखाद्या मुलीसोबत एवढ्या सगळ्या काही गोष्टी होऊ शकत होत्या. होत्यात हो सर, का नाही होत्यात. खूप काही अशा गोष्टी होत्यात. दिवस असे बेकार बेकार मुलींना म्हणजे आयुष्यात येतात का नाही. जिथं मिस्टर ज्यावेळेस साथ नाही देत का नाही, कधीही साथ नसेल नाहीत तर मुलगी खचत नाहीये. जाऊ दे, 1-2 दिवस मनात दुःख असतं ना तिच्या, चल म्हणते. मुलांच्याकडे बघून आईला ताकद येते. काही बी म्हणा, आई म्हणतात का नाही खूप ताकद असते. जेवढी तुमच्या ताकद नसते ना तेवढी आईमध्ये ताकद असते. का तर त्या मुलांकडे बघून, चल बाबा आपल्याला नाही भेटलं तर मुलांचं मूड पोट जगवायचंय ना, म्हणून आपण उभं राहायचं, चला हरायचं नसतं. बरोबर. का तर उद्या दुसऱ्या दिवशी जरी आता तरी थकला जरी जेवणार, चला बाई पुढच्या महिन्याचं घर भाडं खाणं पिणं आहे मुलांचं, चला उठा. पण एवढा सपोर्ट. ते आता बघा मग एवढं करते, सगळं एवढं कष्ट चाललंय माझं, एवढं कष्ट आहे ना, सगळं गाडीचा हप्ता, घर भाडं, खाणं पिणं, मुलांचं सगळं. पण एक गोष्ट माझा मुलगा ना एवढा लहान आहे, एक गोष्ट भागवतो दर महिन्याची. प्रत्येक गोष्ट, घरात गॅस तर लागतो, प्रत्येक महिन्याची सिलेंडरची टाकी तो आणतो, हे घे पैसे तू. क्या बात आहे. प्रत्येक महिन्याची सिलेंडरची टाकी त्याच्या पैशाने येते आणि कधी 100 रुपये त्याच्यातले त्याची पॉकेट मनी. का तर मम्मी ह्यावेळेस मी हे महिन्यातले मी काहीतरी खातोय आणि दीदीला बी खायला चारतो. वा. त्यावेळेस आमची 1 दिवसाची पार्टी असते. पगार झाला ना दुसऱ्या दिवशी आमची पार्टी असते. हे घे पैसे बाकीचं आणि हे घे. मग आम्ही आईस्क्रीम आणणार आणि आमचं चायनीज नूडल्स आणणार. मग तो आणि ती बसून दोघं जण, मम्मी चल आज आपला चांगला दिवस आहे, पगार आला माझा, असा माझा मुलगा म्हणतो. अच्छा. पण एवढं सगळं करताना एवढं तुम्ही तिकडचा एवढा त्रास सहन केला, पुण्यात येऊन तुम्ही त्रास सहन केला, स्वतःच्या पायावरती उभे राहिले, आताही तुम्ही रिक्षा चालवतायत. पण तुमची अशी स्वतःची काही स्वप्न होती का पहिली? अशी स्वप्न का, आता स्वप्न तर सर खूप होती माझी. खूप म्हणजे खूप चांगली चांगली स्वप्न होती. म्हणजे कसं माझ्या आयुष्यात मला खरं सांगायचं म्हटलं ना, मला पोलीस व्हायची खूप इच्छा होती. अच्छा. माझं डेअरिंग खूप आहे. एखादा जरी समोर आला ना तर त्याला मी हे करू शकते, एवढी आता डेअरिंग. मनात एवढी जिद्द बांधली ना की एखादं जरी कोणी आता समोर जर एखादा रिक्षावाला जरी मला जरी आडवा जरी आला ना तर त्याला रोकटेक ठोक करते मी तिथं. क्या बात आहे. आरेला कारेच करते. का तर जर मी आज नाही बोलले ना त्याला तर ते उद्या मला आणखी बोलायला तयार होईल. बरोबर. मी नाही ऐकत आहे. एखादा जर मला जरी ओव्हरटेक जर रिक्षाला जरी करून गेला ना, आता कस्टमर मागे असतात, एखादं जरी बोललं ना की असं टर्न जरी मारून जरी पोरं जाऊ दे कुणी जाऊ दे तर त्याला मी तिथल्या तिथं बोलते, तुझा जीव तुला प्यारी नाहीये का, माझा जीव मला प्यारी आहे बघ, माझी मुलं वाट बघतात, नीट चालव गाडी, असं त्याला तिथल्या तिथं गुढीत बोलते. नाही ऐकलं तर आपल्या भाषेत आरेला का रे. वा. बढिया.
पण ही ताकद तुम्हाला मुलांच्याकडे बघून, हो ना. मुलांच्याकडे बघून आहे बघ माझी ताकद खूप. हम्म. माझी मुलं ना, माझी खरंच माझी दोन्ही मुलं माझ्यासाठी खूप ताकद आहेत. माझी मुलगी तर इतकी समजूतदार आहे ना. एक गोष्ट मी घरातली सर अक्षरशः ना, एकही घरातलं मी खरं सांगते, आता मी एकही घरातलं काम करत नाही का, तर ती म्हणते मम्मी दिवसभर रिक्षा चालवते, तर तिला सकाळी उठता येत नाही. मग आपण तिला सगळं गोष्ट घरातलं स्वयंपाकापासून सगळं, मुलाला आरुषला बघणं सुद्धा ती बघते, शाळेतला सोडणं सुद्धा बघते. आता तिचे 12वीचे पेपर झाले. मम्मी दुसरं काय आपल्याला करायचं असेल तर आपण तयार आहे आपण बरं का. तर बरोबर. म्हटलं मी तुला आत्ता तू काही करायची गरज नाही, आत्ता फक्त तू घर सांभाळ, आम्ही दोघं आहे. आणि आरुष माझा लहान मुलगा म्हणतो मम्मी तिला कामाला नको पाठवू बरं का, अजिबात पाठवू नको. बरोबर. मित्रांनो, बघितलं म्हणजे आई हा फक्त शब्द नाहीये. आई म्हणजे फक्त घरात काम करणारी नाहीये. म्हणजे तुम्ही बघताय ताईंकडे पाहून की आज ह्या आई फक्त ह्या म्हणजे नॉट ओन्ली की ते घर सांभाळतायत, एवढं बाहेर कष्ट करतायत, रिक्षा चालवतायत, एवढा मोठा म्हणजे रिक्षा घेऊन, म्हणजे काही लोकांसाठी ही खूप छोटी गोष्ट असेल, पण म्हणजे आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी ही एवढी मोठी गोष्ट आहे की हे म्हणजे ह्याचं वर्णन हे शब्दात नाही होऊ शकत. कारण त्या पैशासाठी जे आपण कष्ट करतो आणि त्याच्या पाठीमागे जे पैसा कमवणं खरं काय पण म्हणा सर, हम्म. ज्याच्यापाशी पैसा आहे त्याच्यापाशीच माणसाची किंमत आहे. ज्याच्यापाशी पैसा नाही ना, त्याला कुणालाही किंमत देत नाहीत लोक, खरंय. अजिबात नाही. बरोबर आहे. पण मला आता हे विचारायचंय, तुमची काही स्वप्न आहेत का अजून, की बाबा जी तुम्हाला पूर्ण करायची आहेत, किंवा तुमची आता अशी माझी मुलांची स्वप्न फक्त माझ्या मुलाचं करिअर, मला आता खूप असं बनवायचं आहे की करिअर कधी त्यानं कोणाच्या पुढे हात नाही पसरला पाहिजे. हम्म. आणि मुलगी असं तिनं आता तिला एवढं सुंदर म्हणजे घर भेटलं पाहिजे की त्या घरात तिला हम्म. तिच्या आईवरनं कधी तिच्या फॅमिलीवरनं तिला बोलता कामा नये. तिला लाईफ पार्टनर असा पाहिजे की तिला ठेच लागली ना तर त्याला कळाले पाहिजे, असा गरीब राहू दे, दोघांनी कष्ट करून खावा, पण असा लाईफ पार्टनर पाहिजे तिला. हीच माझं स्वप्न आहे आता. आणि माझं एवढं एक स्वप्न आहे, ह्या पुण्यात आता घर बनवायचं. क्या बात आहे. आणि ते मी बनवणार आहे. माझ्या मुलाच्या सपोर्टनं मी अजून काय कमी का नाही, 10 वर्ष जातीलच. 10 वर्ष देव करो, अजून माझ्या ताकदीनं जर अजून देवानं मला जर साथ दिली तर मला घर माझ्या मुलांसाठी बनवायचं. त्या घरातनं कुणी त्यांना काढू शकत नाही. क्या बात आहे. ह्याची बात, त्या घरातनं मुलांना कुणी सुद्धा काढू शकणार नाही. माझ्या हक्कानं मुलगी त्या घरात आली पाहिजे माहेर म्हणून. जसं मला माझ्या घरातनं मला बाहेर काढलं, तसं तिच्या सासरनी जरी कधी तिला बाय चान्सनं काढलं तर ती तिच्या माहेरात राहू शकते. आणि दोघांना वेगवेगळं राहण्यासाठी घर बनवायचं. कधी तो म्हटला नाही पाहिजे की माझ्या बायकोमुळे माझ्या बहिणीला त्रास आहे. कधी आली तर हक्कानं त्या घरात राहा, त्या घरातनं तुला कुणी काढलं नाही पाहिजे. अशा दोघांसाठी वेगवेगळं घर एकच बनवायचं, पण आली तर त्या हक्कात ती राहिली पाहिजे, असं घर बनवायचंय मला. आणि मी ते घर बनवणार आहे बघा. 100%. बनवणार आहे म्हणजे बनवणार आहे ते घर मला. आणि त्या घरात जास्त ना देवाने खरं मला ताकद द्यावी, अजूनपर्यंत ताकद द्यावी. नाही, नक्कीच. तुम्ही अजून एक गोष्ट बोलला होतात की तुमच्या मुलाबद्दल, की उद्या जर आपल्या घरात कोणी सून आली तर तिच्या बाबतीत असं काही होऊ नये. अजिबात नाही करणार. धोकाची व्यक्ती आहे. म्हणजे आता जरी माझ्या मुलाचं लग्न नंतर काही वर्षांनी जरी झालं ना तर तिला कधीच त्रास देणार नाही. मी तर कधी त्रास नाही देणार का, तर दुसऱ्याच्या घरची आपण आणलेली मुलगी, तिचं घरदार सोडून येणार आहे ती. आपल्यासाठी तिला परत घरी आपला वंशाचा दिवा होणार आहे. मग तिला जपणं किती मोठं काम आहे. अर्थातच तिला जपणं गरजेचं आहे, खूप गरज जपणं आहे. आज तिला जपलं ना तर ती परत आपल्याला जपेल. हो. का तर ती परत म्हणेल अरे बाप्पा तुझी आई, तू नको पण मला तुझी आई पाहिजे. का तर तिनं मला कधी सुद्धा त्रास दिला नाही. तिची सगळी हाऊसमौज करायची. नंतर पैसा असला ना सगळी मी हाऊसमौज तिची करणार आहे. मनासारखी जिंदगी तिला जगू देणार आहे. तिची स्वप्न काय असतील ती करू देणार आहे. आत्ता माझी स्वप्न अधुरी राहिली, माझ्या मुलीची स्वप्न, पण जी माझी सून येईल ना नंतर, कधीही 10 वर्षांनी येऊ दे कधीही येऊ दे, तिची स्वप्न पहिल्यांदा आले का नाही बाई तुला काय करायचंय ते आत्ताच करून घे, नंतर करायचा मौका नाही. कधी आयुष्यात चान्स नसतो, वन्स मोर आयुष्यात नाही. खरंय. आणि
आता म्हणजे तुमच्या मार्फत किंवा आपल्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुम्ही अशा मुलींना काय सांगाल की ज्या ऑलरेडी अशा त्रासांमध्ये आहेत, म्हणजे आपण पाहतोय की त्या मुली घराच्या बाहेर पडू शकत नाहीत किंवा एकट्या पडलेल्या आहेत त्या मुली, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? अशा मी त्यांना मुलींना सांगू शकते कसं, मुलींनी आपल्या आपल्या पायावर उभा राहावा. कुणाची आपल्याला कोण सांभाळेल आणि कोणी काय आपल्यासाठी करेल ह्याचा विचार करू नका. जे आपल्याला करायचं आहे ना ते करा. जे मनात आहे का नाही बाबा अधुरं राहिलं, आतापर्यंत अधुरी स्वप्न आपली राहिली, ते काढा बाहेर. मुलांसाठी तर आपण जगतोयच, पण थोडंफार आपल्यासाठी पण जगा आता. नंतर वंशमर नसतो. करतोय हे बघा, किती काम केलं तरी हायच. हम्म. आयुष्यभर कामच कराय, पण आपल्यासाठी जगा बघा. काही करा, आपल्यासाठी जगा. तिथं परत नवरा नाही बाई तुझं हे राहिले तू करून घे, आहा कोणी म्हणत नाही तिथं. त्यासाठी मुलींनी आपल्या आपल्या पाया उभा राहावा. आपले आपले शौक जे आहेत ना, राहिलेत अधुरे इच्छा, ते पूर्ण करा. राहावा चांगलं, मस्त राहावा, खाऊन पिऊन मस्त राहावा. आयुष्यात टेन्शन तर आहेच आयुष्यात. माझ्या तर आयुष्यात टेन्शन इतकं आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण रोज उठून म्हणते चला, रोजचं टेन्शन आहे, चला उठा आणि चला, घे गाडी न मार भाडी, अशी चालले गत. हो, रोज उठते मी, हम्म. रोज झोपताना विचार करते सकाळ जायचंय, चला झोपा. मुलं म्हणतात मम्मी झोप आता, सकाळ जायचंय तुला. म्हणजे त्यांना पण माहितीये रोज उठणार आणि गाडी घेणार. नाही, पण ही जिद्द मला खरंच तुमची आवडली आणि म्हणजे खरंच आता हे मी खचले नाही खरंच सर, खरंच आता का नाही, एवढा त्रास जरी झाला ना आयुष्यात, एवढा त्रास झाला, सगळा त्रास सहन करून मी मागे टाकलाय आता. हम्म. कसं माणूस म्हणतं तर मी आता परत कोरीपाठी केली माझी. त्यात नवीन आयुष्य लिहायचं आहे आता. क्या बात. त्यात 2 आयुष्य असं लिहिणार आहे की माझ्या मुलांचं दोन्ही करिअर आणि माझ्या मुलीचं चांगलं घर. क्या बात आहे. आणि ते दोघांचं जरी मला ते दोघांचं चांगलं जिकडं तिकडं जरी झालं आणि नंतर जरी मी कडे माझ्या आयुष्यात मला जर करायचं म्हटलं ना, तर माझी स्वप्न मी पूर्ण करणार आहे. जगायचं म्हटलं तर मग कोणी म्हणेल का म्हातारपणात करते ना तर काय करते. अरे मला हे जवानीपणात करायला भेटलं नाही म्हणून मी म्हातारपणी करणार आहे. कुणाला काय म्हणायचंय ते म्हणा. असं म्हणणार आहे मी ऑलरेडी लोकांना. तसं तुम्हाला म्हणजे आता एक शेवटचा प्रश्न घेतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे माहित नाही तुम्हाला कोणी विचारलं का नाही, पण तुम्हाला काय आवडतं नेमकं? म्हणजे कशाची आवड आहे तुम्हाला सगळ्यात जास्त? आता म्हटलं तर तशी माझी आवड काहीच नाही राहिली. जी आवड होते ती आवड राहिलीच नाही सर आता. आवड राहिलीच नाही. काहीच नाही. आहा, सगळी आवड गेली. म्हणजे आपल्याला माणसाला कामामध्ये म्हणजे आपल्याला काय आवडतं हेच हेच माहित नाही. माहीत नाही मला. मलाच माहीत नाही आता मला काय आवडतं. जेवणात काय करायचं ना ते सुद्धा आता माझी मनपसंत मला काय आवडते ते सुद्धा मला माहिती नाही आता. कपडे नाही, काय काय नाही. जे असेल ते, जे भेटेल ते. मी माझ्यासाठी आता जगत नाही. आता फक्त मी माझ्या मुलांसाठी जगते बस, इतकीच ताकद आहे. माझे मनपसंत आता काही खाणं नाही, मनपसंत कपडे नाही, ती कुठली गोष्ट नाही माझ्यासाठी आता. मला काय आवडतं हे मलाच माहिती नाही आता. तर मी काय सांगू तुम्हाला. नाही, नक्कीच. मित्रांनो, ताईंची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि यांचा जो प्रवास आहे ना, म्हणजे आत्ता मे बी त्या एवढं पॉडकास्टवरती बोलू शकल्या नाहीत, पण ज्यावेळेस त्यांनी मला फोनवरती बोलल्या ना, अक्षरशः मी म्हणजे लिटरली शांतच होतो. आत्ता तरी मी बोलतोय, फोनवरती मला बोलता येत नव्हतं की एवढ्या वर्स्ट सिच्युएशन होत्या. म्हणजे तेव्हा म्हणजे का नाही कसं असतं सर, ज्यावेळेस का नाही मला त्रास ज्यावेळेस होत होता ना, कधी कधी त्या गोष्टी आठवल्या ना खूप त्रास होतो सर. हो. ते माणूस म्हणतो का जुन्या गोष्टी काढल्या ना माणसाच्या खपल्या निघलेल्या जातात तशा ना माझ्या जुन्या जर जखमा काढल्या ना तर मला अजून त्रास होईल. आणखी त्रास का होईल माहिती आहे का, परत मला नव्यानं उभं राहायचंय व सर. आत्ता जर मी खचले ना, नाही, उलट तुम्ही, मला तर म्हणजे एवढा विश्वास आहे की तुम्ही एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने उभे राहिलेले आहेत ना, आणि मला खरंच खूप भारी वाटलं की यार तुम्ही
म्हणजे पुण्यासारख्या शहरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि तुमचं घर होणार, म्हणजे आय एम शुअर, माझा देवावरती विश्वास आहे. माझा आणि नाही जो देवा, खरं सांगते, माझा जरा बी देवावर विश्वास नाही. का? कारण माहितीये का, हा. देवानं कुठं चांगलं केलंय माझं. देवानं मला ना फक्त कष्ट करायला बघा ना, मला माहेर नीट नाही भेटलं ना, मला सासर नीट भेटलं नाही ना कोणी. मला खरं सांगते, आत्ता जस्ट तुम्ही माहित नाही का, एवढं सगळं जरी झालं, एवढं आत्ता एवढा त्रास कधी होतो, कधी कधी अक्षरशः ना माझ्या मुलांना जेवण नाही, कधी कधी म्हणजे पैसा पाणी जर मला नाही, जर गाडी जर नाही, जर माझी नीट जर चालली ना, कधी कधी गाडीचं काम निघतं, कधी काय प्रॉब्लेम येतो ना, तर ना माझ्या घरात का नाही कधी कधी रेशनिंग सुद्धा नसतं. खरं सांगते सर, माझी मुलं भात भात खाऊन झोपतात, भात खाऊन झोपतात माझी मुलं. का तर मला ऍडजस्टच होत नाही कधी कधी. जर गाडीत जर नीट नाही चालली, कधी गाडीचं कामच निघलं, तर सगळं जजमेंट माझं हे होतं. आणि मग काय होतं, मुलं भातच खाऊन झोपतात, मग कधी काय असेल तर ऍडजस्ट होतं, नसेल तर नाही. मग मग तो महिना लय लय त्रासात जातो माझा. आणि मला गाडीचा हप्ता भरणं गरज, का तर बाबा गाडी जाईल, गाडी जाईल, आपण एवढी हिमतीने घेतली तर गाडी घालवायची नाही मला. म्हणून बरोबर. त्याच्यावर आमचं पोट आहे. आम्ही माझ्या दोन्ही मुलांचं करिअर आणि आमच्या घरच्यांचं पोट, आमच्या 3 मुलांचं त्याचं पोट आहे माझं त्याच्यावर. माझी गाडी म्हणजे माझा जीव आहे. मुलासारखी माझी गाडी आहे. नाही, नक्कीच. आज म्हणजे एक शेवटचं वाक्य बोलतो आणि आपण थांबूयात. तर ॲज पर माझ्या पद्धतीनं दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. माणसाचं कर्म असेल ना, आणि शेवटी माणसाचं कर्मच आहे, ते आपल्याला पुढं घेऊन जातच जातं. म्हणजे माणूस किती हतबल असला आणि किती जरी त्या गोष्टी म्हणजे किती जरी प्रॉब्लेमॅटिक गोष्टी असल्या, तरी ज्यावेळेस माणूस काम करत राहतो ना, तर त्यावेळेस मला एवढं शुअर आहे की, सॉरी यार, असो, आज तुम्ही पॉडकास्टवरती आलात, बोललात सगळ्या गोष्टी जरी होत्यात ना सर, हो का, माणसाच्या कष्ट किती माणूस करतं ना, त्यावेळेस कोणी कुणाला विचारत नाही. तिथं आई नसते, बहीण नसते, कोणी नसतं, कोणी कुणाचं नसतं. एवढं सगळं होऊन माझ्या आयुष्यात एवढा त्रास आहे, पण माझ्या बहिणी कधी मला कॉल करून विचारत नाहीत. बापरे, कधीच नाही. कधीतरी बायचान्स, कधीतरी फोन. आता वर्ष झालं त्याला, की बाई तू कशी जगतेस, काय करतेस, मुलं कशी जपते. कधी ना का 2 वर्षानंतर, 2-3 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न मी तर करणारच ना. बरोबर. करणार, लग्न तर करणार. त्यावेळेस त्यांना म्हणणार आहे, अजिबात नाही, मावशा नाहीत तिला. अगं ज्यावेळेस तुम्हाला मला गरज होती ना तुमची, मी लहान आहे ना तुमच्यापेक्षा, तुम्ही मला एकदा कॉल करून विचारायचं, तुला काही त्रास होतोय का ग, तू ये 2 दिवस. पैशाचं राहिलं, पैसा कुणाकडे असतो नसतो, पण एकदा मला कॉल विचारायची, तू मुलं घेऊन कशी जगतेस, सगळं घर कसं हँडल करतेस. एक साधं विचारणं पण नाही. माहित नाही मीच चुकीची आहे का मीच वाईट आहे, हे माहित नाही, माहित नाही त्यांना. पण मी पण एक दिवस असा ठरवणार आहे, त्यांना मी दाखवून देणार आहे, तुमच्या इदमान माझं काही थटलं नाही. माझी लहान होती मुलं, कशी ना कशी मी मोठी केलीच, ती तुमच्या जीवावर नाही ती केली मी. बरोबर. अजिबात. आणि आता खरं सांगते, माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस नाही त्या दोघीला सुद्धा बोलवणार नाही. लव्ह मॅरेज का म्हणजे अरेंज मॅरेज असेल ना, जरी माझ्या मुलीच्या नंतर लगे आयुष्यात नंतर कुणी तरी चांगला व्यक्ती, तरी मी खरं सांगते कोर्ट मॅरेज करणार. आणि त्याला म्हणणार आहे, मुलगी माझी फुल दिलंय मी तुला, त्याला कोमेजी देऊ नकोस. तिच्या जेव्हा डोळ्यात पाणी येईल ना, तेव्हा मला त्रास होईल. का तर तिला मी का नाही इतकी जपले ना, तो तिच्या डोळ्यात पाणी नाही. तर फार कष्टात ना, आणि लय त्रासात ना मी जपले तिला, लय जपले म्हणजे लय जपले. तिला त्रास होता कामा नाही अजिबात, म्हणजे अजिबात मी त्रास तिचा सहन नाही करू शकत. नक्कीच. तर आज आपण इथेच थांबूया. खरंच खूप धन्यवाद, तुम्ही आज आपल्या पॉडकास्टवरती आलात. तर मित्रांनो, परत एकदा, जर ताईंची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. चॅनलला सपोर्ट करत राहा. तसाही तुमचा खूप जास्त सपोर्ट मिळतोय. असंच प्रेम राहू द्या. खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. वेलकम.